कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन 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 ऐक ना, बाळाचा आवाज येतोय रे। बाळ रडतंय वाटतं, बाळाचा आवाज येतो। भूक लागली असेल त्याला, आहे की दादा वहिनी आहेत बघतील असं। नाही, आपण बघूया ना। आता आपे बघतील ना ते। अर्जुन चल ना रे, बघूया ना एकदा। हो रे माझ्या सोना, हो हो, काय नाही काय नाही, काकी, शांत होणार माझ्या काकी बाबू. बाळ रडते ग। अरे अरे भूक लागली त्याला, लयच भूक लागते या बाळाला। आता झोपण्यापूर्वी त्याला पाजलं होतं। अहो असं बोलू नये, दृष्ट लागते बाळाला, तसं नाहीये ते, तानं बाळ आहेत। अरे त्याचं बाहेरच्या दुधानं भागत नाही, त्याला आईचं दूध पाहिजे। तर त्याची आई गेली त्याला टाकून तिकडं, आईचं दूध कसं आपण ऍडजस्ट करणार ना कुठं। अरे हो अर्जुन, ते तर झालंच, पण अंगावरचं दूध पाहिजे बाळाला, म्हणून रडतंय ते। अर्जुन, मी दूध पाजू का रे बाळाला? गाप्पी काय बोलतेस तू? अरे तसं नाही, मी आता हे करू शकते ना, मी पाजू का? हा ठीक आहे सगळं, पण रुपाली वहिनींना कळलं ना तर अजून घरात राडा होईल काहीतरी। नाही तसं काय म्हणते आपली? सरकार, मी हे म्हणत होते की की बाळाला आपण एखादी दाई ठेवायची का कामाला, म्हणजे दुधाचा प्रश्न मिटून जाईल ना। हा तसं करूयात। हा, आणि बाळाला दवाखान्यात पण घेऊन जाऊ, म्हणजे डॉक्टर सांगतील ना त्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करता येतील आपल्याला। होय, पण ते उद्या झालं, आता त्याला काहीतरी बघितलं पाहिजे ना। अहो आता काय, आता हेच पाजायला पाहिजे। मी पाजते आई। हो ये। अप्पे, अगं काय झालं? पाजतेस ना, घे की मग। हे अप्पे, काय करते तू? हे हा, तुला रुपालीने सांगितलंय ना बाळापासून लांब राहा म्हणून? नाही, ते बाळ रडत होतं, दूध पाजायचं। राहू दे, मी पाजते, उठतो तिथनं। हे म्हणे, तुला काय करायचंय ग? हा, काही कळतं की नाही तुला? जरा गप्पच की। अगं रुक्मिणी, अगं घरात भांडणं नको लागायला ना, म्हणूनच म्हणते मी। आधीच एका तुझ्या त्या लेकाने त्या रुपालीला बेशुद्ध पाडली, आणि हे जर आता पाहिलं ना तर मग तर संपलंच बया। आणि ह्या सगळ्याचा त्या सपनीला किती त्रास होतो, हा, याचा तरी विचार करा की जरा तुम्ही। हप्पे हं? राहू दे, तू नकोस पाजू, ह्यात नको पडायला। अरे ते नाही, नको 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 नको, चल 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 चोपून काके झोपतो आम्ही, काय लागलं तसं। चल चल। या बाळाला आप्पीपासून काही करून ना लांब ठेवलं पाहिजे। आपले तुझं पोट दिसायला लागले, आपलं बाळ मोठं होते अप्पे।
इथेच ना तू आता. अर्जुन हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आणि हे बघ तुझी आई. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. मला ना आपल्या बाळाच्या रडण्याचा परत आवाज आला. अजून बाळ आहे आपलं. काय चाललंय रे? मला वाटतं की ते बाळ म्हणजे त्या दिवशी मला मंदिरातनं आवाज येत होता बाळाचा, आणि नंतर रुपाली ताई बाळाला घेऊन मंदिरातनं बाहेर आल्या. मग ते बाळ, मला काहीच कळना झालंय. तेव्हा काहीतरी सांगणार आहे मला. मला जे वाटतंय ते खरंय का काही? अप्पे, बाबा, अगं काय झालं? नाही काय नाही. हे बघ, लय उशीर झालाय, चल बघू घरात. नाही बाबा, जरा वेळ थांबते. अगं तो अर्ज आला म्हणजे परत लय दांगा करेल. बाबा मला घरातच जाऊशी वाटेना. का ग अप्पे, आता तर सगळं व्यवस्थित आहे ना? अप्पे, तुला बाळाचे परत आवाज येतात का? बाबा हो, बाळाचे आवाज येतात असं नाही हो, पण काय मग? नाही नको, जाऊ द्या. तुम्हाला परत मी वेडी वाटेन. हे बघ अप्पे, अर्जा जरी तुझा नवरा असला ना तर मी तुझा बाप आहे. अगं नवरा एक वेळा असेल नसेल पण बाप कायम पाठीशी असतो. बोल. बाबा मला वाटतं माझं बाळ जिवंत. आता मला नाही माहिती कसं सांगायचं, काय करायचं मला नाही माहिती. ठीक आहे अप्पे, आता तू दोन गोष्टी कर. कुठल्या? एक, यातलं अर्जाला अजिबात काय सांगू नको. अहो बाबा, असं कसं म्हणताय तुम्ही? आता मला काही वाटलं तर मी अर्जुनकडेच माझं मन मोकळं करणार ना. मी त्याच्याशी नाही बोलले तर मग. हा खराय ते, पण हे बघ, आता अर्जाला सांगून काय बी उपयोग नाही. झाला ना तर तुला त्रासच होईल. बरोबर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.